नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2, ज्यामध्ये आज आपण टॉपिक पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हा आपला व्हिडिओ नंबर 3 आहे. याआधी आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बघितलेला आहे. सो लेट अस स्टार्ट टू आवर व्हिडिओ. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तसेच असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कोणत्या 3 प्रकारे होतं, जसं की बायनरी फ्युजन आहे. बायनरी फ्युजनमध्ये 3 प्रकार आहेत, मल्टिपल फ्युजन आहे आणि बडिंग आहे. हे सगळं आपण याआधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिल्या आहेत त्याच्या आधारे देखील तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर आज आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं ते आपण बघणार आहोत. याआधी आपण युनिसेल्युलरमध्ये बघितले, जसं की अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, युग्लेना आहे. त्यांच्यामध्ये त्यांना जर फेवरेबल कंडिशन मिळाली तर ते कशाप्रकारे रिप्रोडक्शन करतात, आणि जर त्यांच्याकडे फेवरेबल कंडिशन नसेल, ॲडवर्स कंडिशन असेल तर ते कशाप्रकारे मल्टिपल फ्युजन करतात हे पण आपण बघितलेलं आहे. मग आता आपण बघणार आहोत की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये कशाप्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर त्याचे 5 प्रकार आहेत. एक तर पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरा आहे रिजनरेशन, तिसरा आहे बडिंग, चौथं आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि त्यानंतर आहे 5वं जे आहे स्पोर फॉर्मेशन. ओके, सो आता आपण पहिलं बघूया जे आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कसं होतं ते आता आपण बघणार आहोत. दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फ्रॅगमेंटेशन हा जो असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार आहे तर तो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये घडून येतो. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन the body of parent organism breaks up into many fragments and each fragment starts to live as an independent new organism. मग या प्रकारामध्ये काय होतं की हे जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे तर पॅरेंट ऑर्गॅनिझम खूप साऱ्या फ्रॅगमेंट्समध्ये डिवाईड होतं. फ्रॅगमेंट्स म्हणजे खूप साऱ्या पार्ट्समध्ये डिवाईड होतं आणि प्रत्येक पार्ट हा इंडिपेंडंटली राहू लागतो. ओके, म्हणजेच प्रत्येक पार्टपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं आणि ते ऑर्गॅनिझम इंडिपेंडंटली राहू लागतं. जसं की हा पॅरेंट, सपोज की हा पॅरेंट स्पायरोगायरा आहे. या पॅरेंट स्पायरोगायराचे 2 पार्ट्स झाले. पहिला पार्ट जो आहे तर यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार झाला आणि तो इंडिपेंडंटली राहू लागला. दुसरा पार्ट जो आहे त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार झाला आणि तो इंडिपेंडंटली राहू लागला. ओके, तर अशा प्रकारे फ्रॅगमेंटेशनमध्ये जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे त्यापासून 2 ऑर्गॅनिझम्स तयार होतात आणि ते दोनही ऑर्गॅनिझम्स जे तयार झालेले आहेत न्यू ऑर्गॅनिझम्स तर ते इंडिपेंडंटली राहू लागतात. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponges like Cycon. मग हे जे रिप्रोडक्शन आहे हे कोणामध्ये होतं तर स्पायरोगायरामध्ये होतं. त्याचप्रमाणे स्पायरोगायरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, हे स्पायरोगायरा आहे. आता आपण सायकॉन पण पाहूया, आपल्याच बुकमध्ये आहे लेसन नंबर 6मध्ये. सो हे जे आहे तर हे सायकॉन आहे, याच्यामध्ये पण अशाच प्रकारे फ्रॅगमेंटेशन घडून येत असतं. ओके, फ्रॅगमेंटेशनद्वारेच सायकॉन रिप्रोड्यूस करत असतं. आता आपण आपल्या मेन लेसनकडे येऊया. सो हे जे सायकॉन आहे ते तुम्हाला पेज नंबर 67वरती पाहायला मिळेल. ओके, सो अशा प्रकारे फ्रॅगमेंटेशन होत असतं, आपण पाहिलं आणि तुम्हाला ते समजलं असेल. वेनेवर देअर इज प्लेंटी ऑफ वॉटर. मग आता हे फ्रॅगमेंटेशन कुठे होतं, कोणत्या कंडिशनमध्ये होतं तर ज्या ठिकाणी प्लेंटी म्हणजे खूप सारं वॉटर असेल अँड न्यूट्रियंट्स, खूप सारे न्यूट्रियंट्स असतील, आर अवेलेबल टू स्पायरोगायरा. इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इंटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. मग जेव्हा स्पायरोगायरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्लेंटी ऑफ वॉटर, खूप सारं वॉटर असेल, खूप सारे न्यूट्रियंट्स असतील, तर तेव्हा स्पायरोगायराचे जे फिलामेंट्स आहेत तर ते खूप फास्ट, खूप रॅपिडली ग्रो होतात आणि ते खूप पार्ट्समध्ये डिवाईड होतात आणि मग अशा प्रकारचे नवीन नवीन ऑर्गॅनिझम्स प्रत्येक पार्टपासून तयार होतात. आणि इच फ्रॅगमेंट्स स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. आणि मग प्रत्येक पार्ट जो आहे तर तो स्वतः इंडिपेंडंटली राहू लागतो, जसं की न्यू स्पायरोगायरा तयार झालेला आहे, नवीन स्पायरोगायरा फायबर तयार झालेला आहे, अशा प्रकारे ते राहू लागतं. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इंटू मेनी फ्रॅगमेंट्स, इच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इंटू न्यू सायकॉन. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की या आधीच्या पेजवर जाऊया आपण.
तर हे जे सायकॉन आहे हे सायकॉन ऑलरेडी वॉटरमध्येच असतं. तर हे सायकॉन जे आहे तर ह्याला जेव्हा खूप साऱ्या प्रमाणामध्ये न्यूट्रियंट्स आणि वॉटर तर ऑलरेडी असतंच, पण जेव्हा खूप न्यूट्रियंट्स मिळतील तेव्हा ते डिवाईड होणार खूप साऱ्या फ्रॅगमेंट्समध्ये आणि प्रत्येक फ्रॅगमेंटपासून म्हणजे सपोज की हे फ्रॅगमेंट यापासून नवीन सायकॉन तयार होणार, या फ्रॅगमेंटपासून नवीन सायकॉन, या फ्रॅगमेंटपासून नवीन, अशा प्रकारे नवीन नवीन न्यू सायकॉन तयार होत राहणार. तर अशा प्रकारे ही पहिली मेथड आहे जी आहे फ्रॅगमेंटेशन. त्याच्यानंतर आहे रिजनरेशन. You may know that the wall lizard breaks up and discards some part of its tail in emergency, and discarded part is regenerated after a period. तुम्ही बघितलं असेल की जी आपली पाल असते, घरामधली जी पाल असते, तर ती तिची शेपटी काही प्रसंगी, काही एमर्जन्सीच्या प्रसंगी डिस्कार्ड करते आणि मग त्या डिस्कार्डेड पार्टपासून तेच डिस्कार्डेड पार्ट परत काही कालावधीनंतर रिजनरेट होतात. ओके, पण हे कसं आहे, लिमिटेड रिजनरेशन आहे, म्हणजे हे फक्त टेलपासूनच होतं. बट प्लॅनेरिया किंवा यासारखे जे इतर ऑर्गॅनिझम्स आहेत तर यांच्यामध्ये जे रिजनरेशन होतं तर ते लिमिटेड नसते, ते पूर्ण बॉडीचं होतं. या ठिकाणी प्लॅनारिया आहे, NA आहे. ओके, तर आता इथे आपण बघूया नेमकं प्लॅनेरियामध्ये कशाप्रकारे रिजनरेशन होतं. हावेवर अंडर सर्टन सिच्युएशन्स अँड ॲनिमल प्लॅनेरिया, इथे स्पेलिंग करेक्ट करून घ्या, प्लॅनारिया आहे कदाचित, इथे ई झालेला आहे तो ए करायचं आहे. So under certain situations an animal planaria breaks up its body into two parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus two new planaria are formed and this is called as regeneration. आता या ठिकाणी प्लॅनेरिया हा जो ऑर्गॅनिझम आहे तर हा ऑर्गॅनिझम काय करतं, तर आपली जी बॉडी आहे तर ती पूर्ण 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतात, त्याची बॉडी ती ब्रेक करून टाकतं. सो याचा तोंडाकडचा भाग ब्रेक होतो, शेपटीकडचा भाग ब्रेक होतो. ओके, मग हा जो तोंडाकडचा भाग या ठिकाणी ब्रेक झालेला आहे तर हा जो तोंडाकडचा भाग आहे तर तो जेव्हा ब्रेक होणार, हे त्याचे 2 डोळे आहेत, तो जेव्हा ब्रेक होणार तर याच्यापासून काही पिरियडनंतर याचं पूर्ण जे बाकीचे शरीर आहे तर ते आपोआप तयार होणार. म्हणजे हा तोंडाकडचा भाग जेव्हा हे पूर्ण प्लॅनेरिया आहे तर याचे 3 पार्ट्स होणार, एक तर वरचा भाग, एक मधला भाग आणि एक खालचा भाग. ओके, सो जिथे वरचा भाग असेल तिथे खालचा भाग नवीन तयार होणार आणि हा एक वेगळा प्लॅनेरिया झाला. जिथे मधला भाग असेल त्याचे वरचे 2 पार्ट्स तयार होणार आणि हा वेगळा प्लॅनेरिया झाला. आणि जिथे खालचा पार्ट्स असेल त्याचे वरचे 2 पार्ट्स तयार होणार आणि हा तिसरा प्लॅनेरिया. अशा प्रकारे एका प्लॅनेरियापासून 3 प्लॅनेरिया तयार होतात. म्हणजे इथे आपल्याला डायग्राममध्ये पण दाखवलेला आहे. या ठिकाणी हा जो प्लॅनेरिया आहे तर या प्लॅनेरियापासून हे जेव्हा डिवाईड होणार तर तेव्हा याचा जो तोंडाकडचा भाग आहे तर याच्यापासून एक नवीन प्लॅनेरिया तयार होणार. जो शेपटीकडचा भाग आहे त्याच्यापासून एक वरचं सगळं शरीर आपोआप रिजनरेट होणार आणि नवीन दुसरा प्लॅनेरिया तयार होणार. आणि हा जो मधला पार्ट आहे त्याच्यापासून पण नवीन हा प्लॅनेरिया तयार होणार. म्हणजे एका प्लॅनेरियापासून 3 पार्ट्स, जेव्हा तो आपले 3 पार्ट्स डिवाईड करणार तेव्हा एका प्लॅनेरियापासून 3 प्लॅनेरिया नवीन प्लॅनेरिया तयार होणार. ओके, तर अशा प्रकारे प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन होत असतं आणि यालाच आपण, या प्रोसेसला आपण रिजनरेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर थर्ड आहे बर्डिंग. बर्डिंग आपण या ठिकाणी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये पण बघितलं होतं आणि इथे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये पण आहे. इन केस ऑफ हायड्रा, आता हायड्रा हे निडारियन फायलममधलं एक प्लांट आहे जे ॲक्वेटिक आहे. तर इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स, जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. म्हणजे या ठिकाणी हा जो हायड्रा आहे तर हायड्रामध्ये काय होतं की जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, अनुकूल कंडिशन असेल तर त्याच्या बॉडीच्या एका स्पेसिफिक पार्टवरती एक आउटग्रोथ म्हणजे एक छोटंसं बाहेरचं एक पार्ट तयार होतं. जसं की या ठिकाणी हा हायड्रा आहे तर या हायड्राला जेव्हा स्पेसिफिक कंडिशन मिळेल तेव्हा एका कुठल्या तरी पर्टिक्युलर ठिकाणी एक नवीन आउटग्रोथ म्हणजे नवीन एक पार्ट तयार होणार आहे. कसा तयार होणार आहे तर रिजनरेटिव्ह सेल्सचं जेव्हा रिपीटेड डिव्हिजन होईल तेव्हा त्यापासून एक नवीन पार्ट या ठिकाणी तयार होणार आहे ज्याला आपण बड असं म्हणतो. ओके, सो दिस आउटग्रोथ पार्ट इज कॉल्ड ॲज बड आणि बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. मग हे जे बड आहे तर हे काय करणार आहे, जे त्याची ग्रोथ होणार आहे, त्या बर्डची ग्रोथ होणार आहे आणि इथे नवीन हायड्रा तयार होणार आहे. म्हणजे हा जो बर्ड या ठिकाणी जो तयार झालेला आहे याची ग्रोथ होणार आहे फेवरेबल कंडिशनमध्ये आणि इथे नवीन हायड्रा तयार होणार आहे. आणि हा हायड्रा जेव्हा पूर्ण ग्रोथ त्याची होईल तेव्हा तो इथून गळणार म्हणजे गळून पडणार खाली आणि तिथून तो स्वतः खाली उगवणार. त्याच्यानंतर बर्ड ग्रोज अ प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा.
Dermal layers and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of parent hydra. म्हणजे हे जेव्हा बड तयार होणार आणि हे मोठं होत असणार तर त्या कंडिशनमध्ये त्याचं जे डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जी आहे तर ती या पॅरेंट हायड्रामध्येच असणार आहे. म्हणजे स्वतःची डायजेस्टिव्ह कॅव्हिटी तो तयार नाही करणार आहे जेव्हा तो बड आहे तेव्हा, तर ती सगळी याच्यामध्येच असणार आहे. आणि डर्मल लेयर्स पण पॅरेंट हायड्राचेच असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. मग डायजेस्टिव्ह कॅव्हिटी वगैरे सगळं पॅरेंट हायड्रामध्ये आहे, तर पॅरेंट हायड्राच बर्डला न्यूट्रिशन वगैरे सगळं प्रोव्हाइड करत असतं. त्याच्यानंतर बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ वेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. मग जेव्हा याला सगळं न्यूट्रियंट्स वगैरे मिळाल्यानंतर हा जेव्हा मोठा होतो, हा जो बर्ड आहे तो जेव्हा मोठा होतो आणि सेम हायड्रासारखा तयार होतो, तेव्हा तो इथून गळून पडणार आणि जमिनीमध्ये तो जाणार गळून पडल्यानंतर. आणि हा जो नवीन हायड्रा आहे तर तो इंडिपेंडेंटली स्वतःचं जीवन जगू लागणार. मग त्याच्यामध्ये स्वतःची वेगळी अशी डायजेस्टिव्ह कॅव्हिटी तयार होईल, स्वतःचे वेगळे डर्मल लेयर्स तयार होणार आणि तो स्वतःचं न्यूट्रिशन करू शकणार जेव्हा ते सेपरेट होईल त्यापासून आणि एकदम पूर्ण त्याची ग्रोथ होईल तेव्हा. तर अशा प्रकारे हायड्रामध्ये बडिंग होतं. त्याच्यानंतर आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन पण तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट्स आहे, स्टेम आहे, लीफ आहे आणि बड आहे इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे जेव्हा रिप्रोडक्शन हे रूट, स्टेम, लीफ आणि बड या पार्ट्सद्वारे होतं, या पार्ट्सच्या मदतीने होतं, तेव्हा त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. व्हेजिटेटिव्ह propagation in potatoes is formed with the help of eyes present on tuber, whereas in bryophyllum it is performed with the help of buds present on the leaf margin. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण बघतो की पोटॅटोला जे आहे तर असे डोळे ज्याला आपण म्हणतो की असे नवीन नवीन रूट्स येत असतात. जर खूप दिवस पोटॅटो राहिलं तर त्याला नवीन रूट्स यायला सुरुवात होते, मग त्याला आपण आय म्हणतो. त्या पोटॅटोच्या म्हणजे डोळे म्हणतो त्याला आपण. सो त्याचे आईज आहेत पोटॅटोचे, तर तिथून रूट्स यायला सुरुवात होते आणि मग तिथूनच नवीन झाड त्या पोटॅटोचं तयार होतं. ओके, मग पोटॅटोच्या आईजपासून पोटॅटोचं नवीन झाड तयार होतं. पण जर आपण बघितलं ब्रायोफायलम ज्याला आपण पानफुटी असं म्हणतो, तर पानफुटीच्या पानावरचे जे मार्जिन आहेत त्यापासूनच नवीन झाडं यायला सुरुवात होते, नवीन छोटे छोटे प्लांट्स यायला, त्याचं रिप्रोडक्शन व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स. आणि शुगर केन, जसं की शुगर केन आणि ग्रासेस आहेत, तर शुगर केन म्हणजे ऊस आणि ग्रासेसमध्ये रिप्रोडक्शन होत असताना त्यांचे जे नोड्स आहेत, म्हणजे नोड्स म्हणजे जिथे हे जे स्टेम आहे शुगर केन ऊसाचं असं असतं. सो इथे ज्या ठिकाणी हे स्टेम जॉईन झालेलं आहे इथूनच एक बड तयार होतो नवीन, आणि मग ते बड जेव्हा त्या बडपासूनच नवीन शुगर केन तयार होतं. हे बडच त्या नॉडवरती जे बड आलेलं आहे तर तेच त्यांना रिप्रोड्यूस करायला हेल्प करतं. आणि जे कॅरोट्स, रॅडिशसारखे प्लांट्स आहेत, सो रेडिश फॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. मग या ठिकाणी रेडिश किंवा कॅरोट्ससारखे जे व्हेजिटेबल्स आहेत तर त्याचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन त्यांच्या रूट्सद्वारे होत असतं. ओके, तर अशा प्रकारे हे पूर्ण टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप दिवस जर भाकरी किंवा चपाती किंवा ब्रेड जर आपण ठेवलं तर त्याला मॉइश्चर पकडून बुरशी लागते. सो बुरशी हेच स्पोर फॉर्मेशनचा टाईप आहे. सो टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी, वेट ब्रेड घ्यायचं आहे किंवा भाकरी घ्यायची आहे आणि त्याला ह्युमिड, तिथे मॉइश्चर आहे, ओलावा आहे, आर्द्रता आहे त्या प्लेसमध्ये ठेवायचं आहे. फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. आणि त्या ठिकाणी फंगस ग्रो होईल 2-3 दिवसामध्ये, लगेच त्याला बुरशी पकडते. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि मग ही जी बुरशी आहे तिला तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याचं निरीक्षण करा आणि त्यानंतर सांगितलेलं आहे आणि त्याचं डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. फंगी लाईक म्युकर हॅव फिलॅमेंटस बॉडी. हे जे आहे तरी म्युकर्स आहेत त्यांना काय आहे, फिलॅमेंटस बॉडी आहे, त्याच्यामध्ये फिलॅमेंट्स सारखी बॉडी आहे. दे हॅव स्पोरेंजिया. म्हणजे या ठिकाणी त्याची डायग्राम आपल्याला बघायला मिळते. तर हे जे आहे हे फंगस आहे. फंगसना काय असतं, स्पोरेंजियम असतं, स्पोरेंजिया असतं. खूप सारे असतील तर स्पोरेंजियम म्हणतो आपण त्यांना. वन्स द स्पोर्स आर फॉर्म्ड स्पोरेंजिया ब्रस्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. आणि जेव्हा हे स्पोर्स तयार होतात, म्हणजे या ठिकाणी जर आपण डायग्राममध्ये बघितलं तर इथे या स्पोरेंजियममध्ये खूप सारे पोर्स तयार होतात आणि हे जेव्हा
स्पोर्स तयार होतात, स्पोर्स तयार होतात, तेव्हा हे स्पोरेंजिया ब्रस्ट होतं आणि यामधून हे सगळे स्पोर्स जे आहेत तर ते बाहेर पडतात आणि जेव्हा ते खाली त्या सरफेसवरती पडणार तर तेव्हा त्यामधून नवीन फंगस तयार होणार. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म्ड. आणि जेव्हा हे स्पोर्स खाली पडणार तर तेव्हा त्यापासून नवीन फंगल कॉलनी अजून एक तयार होणार. म्हणजे अशा प्रकारे अजून फंगस तिथे तयार होणार. तर अशा प्रकारे स्पोर फॉर्मेशन होतं आणि त्यामधूनही रिप्रोडक्शन होत असतं. तर इथे आपण ॲनिमल्समध्ये ॲनिमल्स किंवा प्लांट्समध्ये असेक्शुअलने कसं रिप्रोडक्शन होतं ते बघितलेलं आहे. जसं की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ॲनिमल्स असो किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये असो. तर आता यानंतर आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरं आहे फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन आणि गॅमेट फॉर्मेशन आपण यानंतर बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.